कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी सांगितलेल्या गोष्टी करा म्हणजे घरामध्ये शांती राहील। हो गुरुजी। येतो मी। हो गुरुजी दक्षिणा नमस्कार करतो या। चला पूजा तर झालीये, पण आता नको ते विघ्न आलं आई घरात। कीर्ती, शिवा विघ्न नाहीये, ती या घरची सून आहे आणि हे मला पुन्हा पुन्हा सांगायला लागू नये, एवढं भान सगळ्यांनी ठेवा। भाऊ, तुम्ही आधी आयडिया दिली असती ना आम्हाला तरी चाललं असतं की तुम्ही हिला घेऊन येणार आहे। नाही बरोबर, मी तुम्हाला येऊन विचारायला हवं होतं। आशू, मी तुझ्या बायकोला घेऊन येतो, चालेल? सीता, मी तुझ्या सुनेला घेऊन येतो, चालेल? मग काय तुम्ही मला परवानगी दिली असतीत, हो म्हणाला असता? तुम्ही हे बरोबर केलं नाही, तुम्ही चुकलाय। अरे मी काय चूक केली आहे ते तरी सांग। ज्याचा त्याला अधिकार मिळायला हवा आणि तो मी माझ्या सुनेला दिलाय। आई, भाऊंचं मन किती मोठं आहे ना हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये, पण त्याचा फायदा घेणाऱ्यांना कळायला हवं ना। या मुलीला कळायला हवं होतं। काय ग, का आलीस तू या घरी? तुला सांगितलं होतं ना इथे पुन्हा पाऊल ठेवायचं नाही म्हणून। बरं ते सगळं जाऊ दे, तुला स्वतःची लाज नाहीये का? कीर्ती, तोंड सांभाळून बोल। कीर्ती, शिवाला बोलायचं नाही हं? आणि ती स्वतः नाही आली आहे, मी तिला घेऊन आलोय। ही पूजा घरातली विघ्न टळावीत म्हणून ठेवली होती मी, आणि तुम्ही त्याच्या बरोबर नेमकं उलट केलं। सीता, शिवा विघ्न नाहीये, तिने या घरासाठी खूप काही केलंय। पूजेमध्ये काय घोळ झाला बघितलं नाहीत का तुम्ही? बरं झालं नेहाने थांबवलं, नाहीतर विधी बरोबर उलट झाला असता। आणि बरं झालं त्या नेहाच्या लक्षात आलं, नाहीतर काही खरं नव्हतं। कीर्ती, ते चुकून झालंय हं? सगळं चुकून होतं नाही हिच्याकडून, आणि आपण फक्त सगळ्या चुका पदरात घालायच्या। यावेळी सुद्धा झालेली ही चूक आता पदरात घालू। पण आशू आणि नेहा त्यांच्यावर जो हल्ला झाला तो चुकून झाला होता का? तुमच्याकडे काय पुरावा आहे? आणि त्या एका फोटोने काय सिद्ध होत आहे की ते शिवानीच केलंय म्हणून? आणि शिवानी याआधी जेवढी जास्त चांगली कामं केली आहेत ना, ती कितीतरी जास्त आहेत तुम्ही हे आरोप करताय त्यापेक्षा। भाऊ, ताई, आपण बसून शांतपणे बोलूया का? नाही, बसून काही बोलायचं नाहीये, मला कळतंय काय चाललंय ते। मी कालच म्हटलं होतं तुम्हाला तुमचा निर्णय चुकलाय, पण ते मान्य नाहीये। आणि ते मान्य नाहीये ना, म्हणून तुम्ही हे सगळं करताय। सीता, असं नाहीये, शिवाच या घरासाठी योग्य सून आहे आणि ती आता आशूची बायको आहे। हो, पण मला ते मान्य नाहीये। मग तुम्ही जबरदस्ती करणार आहात का लग्नाच्या वेळी केलीत तशी? सीता, मी काहीही जबरदस्ती केलेली नाहीये। मी जो काही निर्णय घेतला तो आशूसाठी घेतलाय आणि तो बरोबर आहे। मग मी जे करते ना तेही आशूसाठीच करते, आणि तेही बरोबरच आहे। प्लीज तुम्ही भांडू नका। ती पूजा आणि मला सांगा, हे असं वाद घालून काही होणार आहे का? इतके दिवस असे वाद होत होते का? हो, पण इतके दिवस प्रश्नाचा दोन्ही बाजूनी विचार व्हायचा ना। पण सीता, तू आता माझं काही ऐकूनच घेत नाहीयेस। कारण मला तुमचा निर्णय पटलेलाच नाहीये, आणि मला तुझं वागणं पटलेलं नाहीये। शिवा आपली सून आहे आणि ती कायम राहणार आहे। ह्या घडीला आपल्या मुलाच्या भविष्याचा तुम्ही जास्त विचार करायला हवाय। शिवाशिवाय आशूचं आयुष्यच असू शकत नाही, आणि जोपर्यंत शिवा त्याच्या आयुष्यात आहे ना तो सुखी होणार नाही। भाऊ, माझं ऐकून घ्या। तुम्ही जरा शांत व्हा ना। आई, हे बघ, तुम्ही प्लीज भांडू नका। या भांडणांनी काय होणार आहे?
भाऊ प्लीज तुम्ही नका भांडू ना आमच्यासाठी. हे आता काय म्हणतेस भांडू नका? तुझ्यामुळे त्यांच्यात भांडणं चालली दिसत नाहीये तुला? कीर्ती, भाऊ तुम्ही थांबा बस. हे बघा हा विषय माझा आणि आशूचा आहे ना. यात तुम्हा सगळ्यांना त्रास झालेला आम्हाला नकोय. बरोबर आहे तिचं म्हणणं. तुम्हाला वाटतं तितकं हे सगळं सोपं नाही आहे आणि हे आमचं भांडण आहे ते आम्ही सॉल्व्ह करू, आम्ही डील करू. तुम्ही का मध्ये पडताय? तुम्ही नका ओढले जाऊ उगाच, आम्हाला त्रास होतोय. तुझ्या या वागण्यामुळे शिवाला किती त्रास झाला माहितीये? मला माहिती आहे भाऊ, पण प्लीज माझं ऐका. मी तुम्हाला प्रॉमिस करतो माझ्यामुळे शिवाला काही त्रास होणार नाही, ती दुखावली जाणार नाही. आणि मी पण आशूला काही त्रास होईल असं बोलणार नाही, करणार नाही, वागणारही नाही. हा पण तुम्ही प्लीज नका भांडू, तुम्ही आत नका पडू. हा भाऊ प्लीज. आणि भाऊ मी आज इथे आले कारण मी तुमचा आदर करते. नाहीतर मी इथे येणं बरोबर नाहीये, हे चुकीचंच आहे. मला या घरात यायचंय भाऊ, पण सगळ्यांसमोर सत्य समोर आल्यावरच मी या घरात येईन. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, हेच खूप आहे माझ्यासाठी. पण तुम्ही माझ्या सेल्फ रिस्पेक्टसाठी हे कराल का? शिवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू तो विश्वास खरा ठरवशील. हो भाऊ. आणि हे बघा तुम्ही आमच्यामुळे असं दुःखी राहू नका, मला नाही आवडत आहे. हे बघा माझ्या घरात कोणी असं दुःखी राहिलेलं मला अजिबात आवडणार नाही. तुम्ही सगळे छान आनंदी राहा, खुश राहा. प्रमिला काकू, मी या घरात लवकर परत येण्याचा नक्की प्रयत्न करेन. लवकर ये. येते मी भाऊ, येते. परत येईन पण कुठल्या तोंडाने परत येणार आहे? करायचं होतं ते सगळं करून झालं. आई तू जरा शांत हो. तुला काय म्हणायचंय मला कळतंय, पण हा मार्ग नाहीये. आशू तू मगाशी म्हणालास मी शांत बसले, ऐकलं मी सगळं, पण हाच मार्ग आहे. ही मुलगी या घरातून आज गेलीये, ती परत येणार नाही. इथून पुढे मी या घरासाठी नवीन सून शोधणार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.